हॅलो नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर असा जो फेस पॅक सांगणार आहे जो की तुम्हाला फेशियल केल्यानंतर जो ग्लो येतो तसा ग्लो हा पॅक वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती येईल। तर सर्वात आधी मी इथं एक हळकुंड घेतलेला आहे आणि तुम्ही इथं 3 ते 4 बदाम घ्यायचा आहे आणि तुम्ही इथं 4 चमचे वाटी इथं कच्चं दूध घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या घरी जर अशा प्रकारे पाटा असेल तर त्या पाटावर हे सर्व मिश्रण आहे ते उगाळून घ्यायचं आहे। इथं तुम्ही पाट्यावर थोडं दूध घालून जे हळकुंड आणि बदाम आहे ते इथं उघळून घ्यायचं आहे। त्याची एक थिक असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही जी होम रेमेडीज आहे तुमच्या चेहऱ्याचा जो कलर आहे तो सुद्धा उजळ बनवतो। त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती जे पिंपलचे डाग आहेत ते सुद्धा इथं नाहीसे होतात, काहीच दिवसात ते डाग सुद्धा जातात। तर तुम्ही हे पॅक आहे ते इथं आठवड्यातून 2-3 वेळा वापरायचं आहे। तुम्हाला नक्कीच ह्याचा फरक जाणवेल। मी इथं जी रेमेडीज सांगते ती खरंच इथं काम करते, पण इथं तुम्ही काय करायचं, थोडं पेशन्स ठेवायला लागतं। त्यानंतर तुम्ही ही जी रेमेडीज आहे ती इथं तुमच्या डेली लाईफमध्ये सुद्धा तुम्ही यूज केला तर तुम्हाला नक्कीच ह्याचा 100% फरक जाणवेल। तर त्यानंतर ह्यामध्ये इथं 1 चमचा तुम्ही बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे। बेसनच्या पिठामुळे तुमचा चेहरा आहे तो एकदम क्लीन होतो। त्यामुळे इथं बेसन पीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हा जो पॅक आहे तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही इथं 10 ते 15 मिनिट तसंच लावून ठेवायचं आहे। माझ्या चॅनलवरती मी तीच रेमेडी शेअर करते, जी रेमेडी आहे ती इथं वर्क करते। जी होम रेमेडीज आहे ते इथं तुमच्या चेहऱ्यावरती किंवा कोणतीही माझी जी व्हिडिओ आहेत ते इथं जे ॲक्च्युअलीमध्ये वर्क करतात तीच इथं मी शेअर करते। तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी अशाच रेमेडीज तुमच्याबरोबर शेअर करत असते। त्यानंतर 15 मिनिटानंतर तुमचा जो चेहरा आहे तो तुम्ही इथं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या। तुम्हाला एकाच यूजमध्ये इथं फरक झालेला जाणवेल। तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो आलेला असेल तुमच्या चेहऱ्यावरती।